from Java programming language. On today's session, we will cover this practical number 15 and 16, that is develop a program for implementation of wrapper class to convert primitive into object and object into primitive data type. Okay. In Java, there are different primitive data types like integer, float, double, short, byte, char. So Java, आता integer, suppose here I created integer a. So a is a variable, a is not object, and Java is pure object oriented programming. Object oriented programming. So Java provides some functionality or feature. जावाने फीचर प्रोव्हाइड केले की इंटिजर साठी इंटिजरचा रॅपर क्लास दिलेला आहे इंटिजर. ओके. फ्लोटचा रॅपर क्लास आहे फ्लोट. डबलचा रॅपर क्लास आहे डबल. शॉर्टचा रॅपर क्लास आहे शॉर्ट. देन बाईट. आणि कॅरचा रॅपर क्लास आहे कॅरेक्टर. Okay, so these are the predefined classes. Okay, these all classes are subclasses of number class. Number is a abstract class for all of them. So there is a one abstract class number and they inherit this number class. ओके. तर नंबर क्लासमध्ये डिफरंट मेथड्स आहेत, त्याचा आपण यूज बघणार आहोत. तर त्या इम्प्लिमेंट करण्याचं काम हे इंटिजर, फ्लोट, डबल, शॉर्ट, बाईट आणि कॅरेक्टर हे रॅपर क्लास करतात. आता रॅपर क्लासची फंक्शनॅलिटी काय, की या क्लासचा ऑब्जेक्ट तुम्ही तयार करू शकता आणि तो ॲज अ इंटिजर म्हणून काम करू शकतो, फ्लोट म्हणून काम करू शकतो. अगेन नेक्स्ट इज जावा काय करतो, जावाला तुम्ही रन टाइम मध्ये ज्या व्हॅल्यूज देता, मी माझा प्रोग्राम रन केला त्यावेळेस मी ज्या व्हॅल्यूज त्याला पास करणार आहे त्या काय होतात, ॲज अ स्ट्रिंग म्हणून जावा कन्सिडर करतो. सपोज मी इंटिजर व्हॅल्यू दिली असेल 10, ती त्याच्या स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये स्टोअर्ड होत असते जावामध्ये. तर आपल्याला अगेन ती इंटिजरमध्ये कन्वर्ट करायची असेल तर इंटिजर हा रॅपर क्लास मला इथे यूज करावा लागेल. मग अकॉर्डिंग टू दॅट फ्लोट असेल तर फ्लोट, डबल असेल तर डबल, कॅर असेल तर कॅरेक्टर, असे रॅपर क्लास आपल्याला यूज करावे लागतील. ओके. तर हा आहे यूज रॅपर क्लासचा. तर आपण बघूया प्रॅक्टिकल मध्ये काय सांगितलंय. देर आर डिफरंट मेथड्स गिवन. फर्स्ट वन इज पार्सिंट, टू स्ट्रिंग, बाईट व्हॅल्यू, डबल व्हॅल्यू, फ्लोट व्हॅल्यू, आणि त्याचा यूज समोर दिलेला आहे. इंटिजर व्हॅल्यू, शॉर्ट व्हॅल्यू, लॉंग व्हॅल्यू, कंपेअर टू, बुलियन इक्वल्स कंपेअर. तर या सगळ्या मेथडचा आपण यूज बघणार आहे. तर पहिलंच प्रोग्राम दिलेला आहे, राईट ए प्रोग्राम टू शो द यूज ऑफ इंटिजर रॅपर क्लास मेथड्स. तर इंटिजर रॅपर क्लासच्या मेथड्स आपल्याला पाहायच्या आहेत. तर सर्वात अगोदर कोणती गोष्ट मी सांगितली, की नंबर नावाचा जो ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आहे, ॲब्स्ट्रॅक्ट क्लास म्हणजे काय, की असा क्लास ज्याच्या मेथड्स किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण त्याच्या सब क्लासमध्ये करतो. म्हणजे हा पॅरेंट क्लास आहे आणि बाकीचे सगळे काय आहेत त्याच्या सब क्लास आहेत. म्हणजे इंटिजर, फ्लोट, डबल, बाईट, कॅरेक्टर, शॉर्ट. तर हे काय आहेत, की त्या क्लासचे सब क्लास आहेत. हा काय आहे, ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आहे. नंबर क्लास काय आहे, ॲब्स्ट्रॅक्ट क्लास. मग त्याच्या मेथड इम्प्लिमेंट करण्याचं काम कोण करणार आहे, इंटिजर क्लास, फ्लोट क्लास, डबल क्लास, बाईट क्लास, कॅरेक्टर क्लास और शॉर्ट क्लास, जे काही क्लासेस आहेत ते. मग आता आपल्याला त्यांनी इंटिजर क्लासचा यूज करून सांगितलेला आहे प्रोग्राम डेव्हलप करायला. ओके. तर आपण तो सुरुवात करूया.
तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे की त्या इंटिजर क्लासचा आपल्याला ऑब्जेक्ट बनवावा लागेल. बरोबर आहे. म्हणजे आपण त्याचा यूज करू शकतो. मग इंटिजर क्लासचा ऑब्जेक्ट बनवायचा असेल तर सेम वे. ओके. सेम वे आपण जसा ऑब्जेक्ट तयार करतो क्लासचा तोच वे वापरायचा आहे. तर पहिल्यांदा मी एक व्हेरिएबल तयार करतो इंटिजर ए नावाचा. त्याला व्हॅल्यू देतो. ओके. जस्ट वेट. आपण एक व्हेरिएबल तयार करणार आहोत इंटिजर क्लासचा आणि त्याला व्हॅल्यू काय करणार आहोत? एक व्हॅल्यू देणार आहोत समथिंग. सपोज इंटिजर ए तयार केला, इंटिजर ए आणि त्याला व्हॅल्यू दिली 10. मग ही 10 व्हॅल्यू व्हेरिएबलची आहे. मग ते आपण या इंटिजर क्लासला पास करणार आहोत ऑब्जेक्ट थ्रू. ओके. 1 मिनिट. सिस्टम हँग झालेलं दिसतंय. तर मी एक व्हेरिएबल तयार घेतला इंटिजर ए नावाचा आणि त्याला व्हॅल्यू दिली 10. आता आपल्याला इंटिजर रॅपर क्लासचा यूज करायचा आहे. सो मी काय केलेलं आहे, अजून एक करूया. एक स्ट्रिंग क्लासचा ऑब्जेक्ट घेऊया. स्ट्रिंग एस इज इक्वल टू त्याला व्हॅल्यू देऊया स्ट्रिंग व्हॅल्यू 20. म्हणजे तुम्हाला दोघांचा यूज कळेल. आता आपण इंटिजर रॅपर क्लासचा ऑब्जेक्ट तयार करू. इंटिजर ए इज इक्वल टू न्यू इंटिजर आणि त्याला व्हॅल्यू मी पास करणार आहे ऑब्जेक्टला जो आपण व्हेरिएबल तयार केलेला आहे ए क्लास ए या इंटिजर व्हेरिएबलचा तो आपण देणार आहोत त्याला. मग आता काय होईल, ए ची जी व्हॅल्यू आहे 10 ही या के ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर्ड होईल. के हा ऑब्जेक्ट आहे इंटिजर क्लासचा. ओके. तर आता आपण ए आणि के प्रिंट करूया. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल. तिथे पहिल्यांदा ए प्रिंट करूया आणि त्यानंतर के प्रिंट करूया. कंपाइल करूया. जावा सी ए डॉट जावा. ओके. आफ्टर कंपायलेशन वी विल एक्झिक्यूट जावा ए. तर बघा इथे ए ची व्हॅल्यू 10 प्रिंट झालेली आहे पहिली आणि के ला सुद्धा तीच व्हॅल्यू आपण पास केलेली आहे ए ची इथे ऑब्जेक्ट तयार होताना. तर ती सुद्धा 10 प्रिंट झालेली आहे. ओके. तर आपण काय करूया, आता स्ट्रिंग जो व्हेरिएबल मी ऑब्जेक्ट तयार केलाय 20 आणि या ए चे ऍडिशन करून बघूया की काय प्रिंट होतंय. ओके. मी इथे ऍडिशन करतोय. ऍडिशन करायचे तर त्याला अजून एक ब्रॅकेट लागेल. ए प्लस एस म्हणूया. ब्रॅकेट कंप्लीट. नाव चेक करूया आता आउटपुट काय येतंय. जावा सी जावा ए. तर 30 आलंय का आउटपुट? नो. त्याने काय केलेलं आहे, या प्लसने या दोन स्ट्रिंग जॉइन करून टाकलेले आहेत. येते लक्षात? 10 ए ची व्हॅल्यू आणि 20 एस ची व्हॅल्यू त्याने ॲडिशन केलेली नाहीये. तर त्याने काय केलंय, की समोरासमोर दोन्ही व्हॅल्यूज जॉइन करून टाकलेल्या आहेत. तर त्याने स्ट्रिंग म्हणून कन्सिडर केलंय एसला सुद्धा. तर आपण काय करणार आहोत आता, या एसला इंटिजरमध्ये कन्व्हर्ट करायचं आपल्याला. मग काय सेम ऑब्जेक्ट बनवावं लागेल आपल्याला इंटिजर क्लासचा. मी त्याला नाव देतो पी. ओके. पी नाव देऊया आणि त्याला व्हॅल्यू काय पास करायची? एसची. एसची. आता काय होईल, एसमध्ये जो 20 आहे तो त्याच्या इंटिजर फॉर्मॅटमध्ये पीमध्ये स्टोअर्ड होईल. देन नाऊ आता आपण ए आणि पीचे ॲडिशन करूया. बघा इथे ए अँड पी. कन्सेप्ट खूप ईझी आहे ही समजायला. ओके. ए आणि पी चे ॲडिशन झालेले आहेत 30. ओके. कधी? ज्यावेळेस एस हा स्ट्रिंग आहे ॲक्चुअली. पण मी त्याला काय केलंय इंटिजर फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट केलं इंटिजर रॅपर क्लासचा यूज करून आणि मग त्याची इंटिजर व्हेरिएबल सोबत ॲडिशन केलेली आहे. दॅट इज 30 इज प्रिंटेड. ओके. त्यानंतर नेक्स्ट आता आपण
पार्सइंट मेथडचा यूज बघूया स्ट्रिंग क्लासचा. पार्सइंट मेथड कधी? ज्यावेळी आपण इथे प्रोग्राम रन करतोय, त्यावेळेस आपण इथे व्हॅल्यू देणार. ती व्हॅल्यू या ARGS अरेमध्ये स्टोअर्ड होते. आता ARGSचा टाइप काय आहे? स्ट्रिंग. पण आपण दिलेली व्हॅल्यू जर इंटिजर असेल, तर ती त्याच्या स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये सेव्ह होते. मग आपल्याला ती अगेन इंटिजरमध्ये कन्व्हर्ट करायची आहे. मग पार्सिंट मेथडचा आपल्याला यूज करावा लागतो. ओके. तर मी यूज करणार आहे एक इंटिजर व्हेरिएबल तयार करूया. इंटिजर z इज इक्वल टू, मग पार्सेंट ही मेथड आपल्याला इंटिजर क्लासची आहे. सो इंटिजर क्लासने ती कॉल करावी लागेल. इंटिजर डॉट पार्सिंट आणि ती व्हॅल्यू कुठे स्टोअर होणार आहे? ARGS अरेमध्ये. त्याच्या 0 लोकेशनला, कारण अरेचं पहिली व्हॅल्यू 0 इंडेक्सला स्टोअर्ड होते. तर ती व्हॅल्यू झेडमध्ये स्टोअर्ड होईल. ती कशी असणार आहे? स्ट्रिंग व्हॅल्यू. स्ट्रिंगला इंटिजरमध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम कोण करणार आहे? पार्सिंट मेथड. आणि झेडमध्ये ती स्टोअर्ड होईल. त्यानंतर आपण काय करूया? ए आणि झेडची ॲडिशन करूया. ए आणि झेडची ॲडिशन करूया. ए अँड झेड. आता बघूया CLS जावा ए. आता मी इथे व्हॅल्यू देतोय 40. तर ही 40 व्हॅल्यू ARGS अरेमध्ये स्टोअर्ड होईल. ARGSचा टाइप काय आहे? स्ट्रिंग. ती त्याच्या स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये स्टोअर्ड होईल. आपण कशी दिलेली व्हॅल्यू? इंटिजर. मग ती इंटिजरमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी ते पार्सिंट मेथडचा यूज केलेला आहे. मग ती झेडमध्ये स्टोअर्ड होईल, इंटिजर कन्व्हर्ट होऊन, आणि मग ॲडिशन प्रिंट केलेली आहे आपण. सो ही कमांड लाईन आर्ग्युमेंट आपण पास करतो. हे बघा 50 व्हॅल्यू प्रिंट झालेली आहे ॲट द एंड. A प्लस झेड, A इज 10, Z प्लस 40, सो 50 इज प्रिंटेड. ओके. देन नाव कम्पेअर टू मेथडचा यूज बघायचा आपल्याला. आता आपण काय करणार आहोत? K आणि Z कम्पेअर करणार आहे. जर इक्वल असतील तर त्यांची व्हॅल्यू 0 रिटर्न होते. ओके. कम्पेअर टू बघा, इथे कम्पेअर टू मेथड दिलेली वर. Compare to compares the numerical value of the invoking object with I, that is integer value, returns 0 if the value are equal. 0 value return होईल जर equal असेल. Return negative value if the invoking object has lower value. Object ची व्हॅल्यू लोअर असेल तर मायनस व्हॅल्यू जनरेट होईल, आणि ऑब्जेक्ट ग्रेटर असेल तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू जनरेट होईल. हे आपण करूया. कम्पेअर टू, मग सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन मध्येच घेऊया. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. आता के ऑब्जेक्ट आहे आपल्या इंटिजर क्लासचा. के डॉट इथे मी वापरणार कम्पेअर टू देन झेड. हा इथे झेड जो क्रिएट होतोय ना, आपण जी व्हॅल्यू पास करणार आहे त्याची व्हॅल्यू कम्पेअर करूया कम्पेअर टू सोबत. आता रिटर्न 0 होईल ज्यावेळेस दोघांची व्हॅल्यू सेम असेल. आता के ची व्हॅल्यू काय आहे? 10. बघा मी इथे 10 पास करतो, तर त्याने 0 रिटर्न करायला पाहिजे. ओके. 40च्या ऐवजी काय करूया आपण? 10 पास करूया. हे बघा 0 रिटर्न केलेले, म्हणजे बोथ व्हॅल्यूज आर इक्वल. झेड मध्ये पण 10 आहे, के मध्ये पण 10 आहे. परत रन करूया. आता व्हॅल्यू मी बदलतो, 45 दिली. आता बघा मायनस व्हॅल्यू जनरेट झाले, कारण के कसा झाला आता? लोअर. ज्यावेळेस पहिली व्हॅल्यू लोअर होईल त्यावेळेस तो निगेटिव्ह व्हॅल्यू जनरेट करेल. सपोज 10 पेक्षा लेस व्हॅल्यू दिली 5, आता पॉझिटिव्ह व्हॅल्यू जनरेट होते. कळतंय? कम्पेअर टू मेथडचा यूज. ओके. इक्वल्स कधी असेल? 0 असेल तेव्हा. मायनस कधी असेल? फर्स्ट हा जो ऑब्जेक्ट आहे तो लोअर असेल तेव्हा. आणि पॉझिटिव्ह कशी असेल? हा हायर असेल तेव्हा, के पहिला. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत टू स्ट्रिंग मेथडचा यूज. टू स्ट्रिंग. ओके. आता के मध्ये जी व्हॅल्यू जनरेट झालेली ए ची 10 आहे, ती इंटिजर आहे. मग त्याला आपल्याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायचंय. तर टू स्ट्रिंग नावाची मेथड इथे आहे. टू स्ट्रिंग. हे बघा टू स्ट्रिंग, राईट. मग टू स्ट्रिंग काय करते? इंटिजरला स्ट्रिंग मध्ये परत कन्वर्ट करते. सो सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन.
आपण कन्वर्ट करूया के ला. सो ब्रॅकेट मध्ये घेऊया इंटिजर डॉट त्याला के के आता ऍज म्हणून कन्वर्ट होईल. प्लस स्ट्रिंग व्हेरिएबल कोणता आहे, येस, तो इथे कनेक्ट करूया. म्हणजे आता दोघे जॉईन होतील. बघा, सेव्ह सेव्ह राईट. 10 अँड 20. के ची व्हॅल्यू 10 आहे, ती आता स्ट्रिंग झालेली आहे, त्यामुळे ऍडिशन होणार नाहीये. आणि 20 पुढे जॉईन झालेला आहे, एस ची व्हॅल्यू 20. ओके. त्यानंतर आता आपण के ची जी इंटिजर व्हॅल्यू आहे तिला फ्लोट मध्ये, शॉर्ट मध्ये, बाईट मध्ये कन्वर्ट करूया. तर त्याच्यासाठी या मेथड्स इथे आहेत. बाईट व्हॅल्यू, डबल व्हॅल्यू, फ्लोट व्हॅल्यू, ओके, इंट व्हॅल्यू, शॉर्ट व्हॅल्यू, लॉंग व्हॅल्यू. ज्या डेटा टाईप मध्ये तुम्हाला करायचंय ते करू शकता. ओके. तर मी आता तेच करणार आहे, के ला कन्वर्ट करणार आहे. ओके. के ची व्हॅल्यू जी इंटिजर आहे ती आपण कन्वर्ट करणार आहे फ्लोट व्हॅल्यू मध्ये. म्हणजे काय, के डॉट मेथड कॉल करूया फ्लोट व्हॅल्यू, आणि ही मेथड आहे. ओके. फ्लोट व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट होईल. परत शॉर्ट व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करूया. शॉर्ट, SHORT, शॉर्ट व्हॅल्यू. बाईट व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करूया. बाईट व्हॅल्यू. ओके. बाईट व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. सो सेव्ह CLS. हे बघा, के ची व्हॅल्यू 10 होते, 10.0 झाली, कारण फ्लोट मध्ये फ्लोटिंग पॉईंट असतो. तर शॉर्ट आणि बाईट मध्ये 10-10च झालेले, 10 अँड 10 इथे प्रिंट झालेली आपल्याला दिसते. तर इंटिजर व्हॅल्यू फ्लोट मध्ये, शॉर्ट डेटा टाईप मध्ये आणि बाईट डेटा टाईप मध्ये कन्वर्ट झालेली आहे. ओके. त्यानंतर आपण इक्वॅलिटी चेक करूया. इक्वॅलिटी. ओके. तर आपण इक्वॅलिटी चेक करूया. के आणि ई ची इक्वल्स आहेत की नाहीये चेक करूया. ही बुलियन मेथड असते, तर ती ट्रू होते ज्यावेळेस दोन्ही व्हॅल्यू इक्वल्स असतील त्यावेळेस, आणि फॉल्स होते ज्यावेळेस दोन्ही व्हॅल्यू डिफरंट असतील त्यावेळेस. इक्वल्स, त्यामध्ये पॅरामीटर पास करूया पी. आता पी बघा इथे आहे, पी मध्ये काय आहे 20, आणि के मध्ये काय आहे, के मध्ये आहे ए ची व्हॅल्यू 10. ओके. सेव्ह करूया, काय रिटर्न होते बघूया. बघा, फॉल्स रिटर्न झालेलं आहे. राईट. फॉल्स रिटर्न झालेलं आहे. सपोज मी ए ची सुद्धा व्हॅल्यू 20 करतो, 20. आता दोघांची व्हॅल्यू सेम आहे, तर त्याने ट्रू रिटर्न करायला पाहिजे शेवटची ही मेथड. आलंय ट्रू, अगोदर फॉल्स, आता ट्रू आलेले आहे. दोघांची व्हॅल्यू के आणि पी ची व्हॅल्यू सेम आहे. के ची व्हॅल्यू इथे, ए ची व्हॅल्यू 20 आणि पी ची व्हॅल्यू जी आहे ती सुद्धा 20 आहे. सो इट रिटर्न्स ट्रू. ओके. सो दिस इज द प्रोग्राम ऑफ युअर प्रॅक्टिकल रॅपर क्लास. तर हे हा प्रोग्राम, अँड दिस वन इज output of that program. Okay, next. Okay, here we perform this program. You can write down output of that program in result. The next one is write different ways to create object of any primitive data type. Okay, there are two ways. Okay, how to create wrapper class object. So answer of first question is, first create an object two ways. So first one is डायरेक्ट कन्स्ट्रक्टर ने करू शकता तुम्ही. सो इंटिजर के इज इक्वल टू न्यू
इंटीजर आणि इथे तुम्ही व्हॅल्यू पास करू शकता, सपोज 20. सो 20 स्टोअर्ड होईल के ऑब्जेक्ट मध्ये. दिस इज द फर्स्ट वे. ओके. And second way is simply write down class name, that is integer, your object name, that is p, is equal to 20. So here meaning of these two statement is same. Okay. आपण हे परफॉर्म करून बघूया. So here I declare same integer 100 for k or 20 for k, and here I will declare another object integer p is equal to 20. So meaning of this is same. Save. Just check error येतोय का. Java C aj.java. Okay, it compiles successfully. So you can perform it by using these two ways. Okay, next question. Write method of number class to convert object into primitive data type. Okay, write method of number class. How to convert? By using these methods. आपण ह्या methods use केलं ना. फ्लोट व्हॅल्यू, शॉर्ट व्हॅल्यू, बाईट व्हॅल्यू, मग अशा मेथड्स वर दिलेले आहेत. सो आन्सर ऑफ सेकंड क्वेश्चन इज सिम्पली राईट डाऊन okay. So how to convert object into primitive type? Simply by using, if you want to convert it into byte, so use byte value method. Convert double, so use double value method. To convert in float, use float value method. Convert into integer, int value method. Convert into short, short value method. Convert into long, long value method. So you can use these all methods of number class. Okay, second answer is completed. Then list all wrapper classes in Java. तर थर्ड क्वेश्चनचा आन्सर काय आहे, मी आत्ताच इथे डायग्राम थ्रू सांगितलेलं की काय कोणते कोणते क्लास आहेत रॅपर क्लास. तर सर्वात अगोदर नंबर हा ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आहे सगळ्यांसाठी, पॅरेंट क्लास नंबर नावाचा, आणि बाकीचे काय आहेत रॅपर क्लास आहेत त्याचे सब क्लासेस. मग ते कोणते कोणते? इंटीजर साठी आहे इंटीजर, फ्लोट साठी आहे फ्लोट एफ कॅपिटल आणि व्हेरिएबल देताना आपण स्मॉल लिहितो. डबल साठी आहे डबल, लॉंग साठी आहे लॉंग, शॉर्ट साठी आहे शॉर्ट, बाईट साठी आहे बाईट, कॅरेक्टर साठी आहे कॅर साठी आहे कॅरेक्टर. म्हणजे काय, इंटीजर आणि कॅरेक्टर हे दोघच लॉंग फॉर्म मध्ये, बाकी सेम जसा डेटा टाईप आहे तसेच आहेत, फक्त फर्स्ट लेटर इज कॅपिटल. फक्त हे दोन लक्षात ठेवा म्हणजे काय प्रॉब्लेम येणार. ओके. सो थर्ड आन्सर इज completed. Now next, write a program to convert string value into integer wrapper class object. Okay, this program is already completed right here. बघा एक्झाम्पल काय त्याचं, इथे मी स्ट्रिंग ऑब्जेक्ट तयार केलाय 20 आणि काय केलंय, स्ट्रिंगला कन्वर्ट केलंय. बरोबर, बघा इथे स्ट्रिंगला कन्वर्ट केलंय इंटीजर मध्ये, राईट इथे. तर हा सेम प्रोग्राम मध्ये आपण ते परफॉर्म केलेलं आहे. ओके. सो दिस वन इज ऑल्सो completed. Write a program to make use of character wrapper class methods. Write a program to make use of character wrapper class method. आता character of wrapper class मेथडच्या वेगवेगळ्या मेथड आहेत, म्हणजे लोअर केस अप्पर केस तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. सो हिअर आय विल डिक्लेअर वन कॅरेक्टर व्हेरिएबल. ओके, आपण कॅर व्हेरिएबल डिक्लेअर करूया. कॅर सपोज C1, C2
सपोज C1 इज इक्वल टू कॅरेक्टर आहे म्हणून सिंगल इन्व्हर्टेड. सपोज मी याला एक इंटिजर व्हॅल्यू पास केली आणि याला एक कॅरेक्टर व्हॅल्यू पास केलेली आहे. ओके, कॅरेक्टर व्हॅल्यू पास केलेली आहे. त्यानंतर एक कॅरेक्टर रॅपर क्लासचा ऑब्जेक्ट तयार करूया किंवा याच्यावरच जरा एक ऑपरेशन परफॉर्म करू. आता आपण चेक करणार की हे लेटर आहे की डिजिट आहे. तर इज लेटर आणि इज डिजिट नावाच्या मेथड्स आहेत कॅरेक्टर क्लासच्या. ओके, इज लेटर आणि इज डिजिट नावाची मेथड आहे. तर ते आपण कॅरेक्टर क्लासवर परफॉर्म करूया या व्हेरिएबल्सवर. दोन व्हेरिएबल मी तयार केलेले आहेत. सो पहिला व्हेरिएबल जो आहे C1 आहे, त्याच्यावर अप्लाय करूया. तर कॅरेक्टर क्लासची मेथड आहे कॅरेक्टर डॉट इज लेटर नावाची. तर ती ऍक्सेस करायची असेल तर कॅरेक्टर क्लासला कॉल करावं लागेल, मग त्याच्या थ्रू ती ऍक्सेस होईल ना. सो इज लेटर आणि त्याला पास करूया C1 जो कॅर डेटा टाईपचा व्हेरिएबल आहे. सेम C2 साठी करूया. C2 इज लेटर. आता लेटर कोणतं दिसतंय? P दिसतंय बरोबर. हा तर काय नंबर आहे. तर आउटपुट बघूया काय येते. जावा सी AJ डॉट जावा. Okay, first one returns false because it is integer or number, right? And second one returns true because it is actually character P. So इथे true झालेला आहे. So is later returns whether your character is later or not. Okay, this is Boolean method. That's why it returns false and true value only. Okay, next is digit method. मग इज डिजिट आता C1 ला ट्रू देईल आणि C2 ला फॉल्स देईल. कारण ती काय चेक करणार आहे की दिलेलं कॅरेक्टर डिजिट आहे की नाहीये. तो डिजिट बघा. C1 काय आहे? 8 आहे म्हणून याने ट्रू दिले तिसऱ्या सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. आणि C2 काय आहे? फॉल्स. तो कॅरेक्टर आहे P, त्यामुळे त्याने फॉल्स दिलेला आहे. ओके, त्यानंतर मी आता कॅरेक्टर क्लासचा एक ऑब्जेक्ट तयार करतो C3 नावाचा. कॅरेक्टर C3 आणि त्याला व्हॅल्यू पास करतो मी व्हाईट स्पेस. ओके, व्हाईट स्पेस त्याला व्हॅल्यूज दिलेली नाहीये. आता अजून एक मेथड आहे तो इज व्हाईट स्पेस. तर तो चेक करतो की कॅरेक्टर मध्ये व्हाईट स्पेस आहे का नाहीये. तो इथे मेथड नेम काय आहे? इज व्हाईट स्पेस. W कॅपिटल व्हाईट स्पेस. व्हाईट स्पेस इज व्हाईट स्पेस आणि त्याला व्हॅल्यू पास करूया C3. तर C3 आता व्हाईट स्पेसच आहे. बघूया काय होतंय, ट्रू की फॉल्स. सो इट रिटर्न्स ट्रू. दॅट्स वाय C3 काय आहे? एम्प्टी आहे, व्हाईट स्पेस आहे. सो या मेथडने ट्रू रिटर्न केलेला आहे. नेक्स्ट मेथड इज लोअर आणि इज अप्पर. लोअर आणि अप्पर केस लेटर चेक करण्यासाठी. तर मी एक अप्पर केसची व्हॅल्यू देतो. सपोज कॅरेक्टर C4 इज इक्वल टू A. एक अप्पर केसची व्हॅल्यू दिलेली आहे. आणि आता आपण मेथड कॉल करूया दोघांसाठी. एक C2 साठी करूया, C2 साठी आणि एक C4 साठी करूया. तर C2 साठी चेक करूया इज लोअर म्हणजे ती काय होईल? ट्रू होईल, लोअर. आणि C4 साठी चेक करूया की ती अप्पर आहे का, कॅरेक्टर अप्पर आहे का. ऍक्च्युली आहेत. तर दोघांनी पण काय द्यायला पाहिजे आता? ट्रू व्हॅल्यू रिटर्न केली पाहिजे. या मेथड तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील एक्झामसाठी. ओके, इज लोअर केस आणि इज अप्पर केस असं पूर्ण आहे. तर स्ट्रिंग साठी येते इज. तो केस हा शब्द राहिला आपला. केस असं पूर्ण या मेथडचं नाव आहे. ओके, हे बघा ट्रू ट्रू रिटर्न केले शेवटच्या व्हॅल्यू. बिकॉज C2 काय आहे? P आहे म्हणजेच लोअर केस आहे. C4 काय आहे? कॅपिटल A आहे म्हणजेच अप्पर केस आहे. त्यामुळे दोन्ही व्हॅल्यूज ट्रू ट्रू रिटर्न झालेल्या आहेत. ओके, आता आपल्याला
लोअर केस आणि अप्पर केस मध्ये पण कन्व्हर्जन करता येतं. तर त्याच्यासाठी मेथड आहे टू लोअर केस टू अप्पर केस. तर आता जे लोअर आहेत त्याला अप्पर करूया. ओके, जे लोअर आहे याला म्हणूया टू अप्पर केस, याला म्हणूया टू लोअर केस. लोअर कोण आहे? C2 आहे P, मग त्याला अप्पर करूया म्हणजे इथे C2 द्यावा लागेल. आणि अप्पर कोण आहे? C4, म्हणजे त्याला लोअर करूया म्हणजे इथे C4 द्यावा लागेल. सेव्ह. बघा, ए हा लेटर जो आहे तो स्मॉल झालेला आहे आणि पी हा कॅपिटल झालेला आहे. कॅपिटल पी आहे हा. ओके, तर दिस इज द प्रोग्राम अँड दिस इज द आउटपुट ऑफ दॅट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर सेकंड, राईट ए प्रोग्राम टू मेक यूज ऑफ कॅरेक्टर रॅपर क्लास मेथड्स. तर हा प्रोग्राम आहे आणि हे आउटपुट आहे. तर त्याच्या सगळ्या मेथड्स आपण इम्प्लिमेंट केलेले आहेत. इज लेटर, इज डिजिट, इज व्हाईट स्पेस, इज लोअर केस, इज अप्पर केस, टू लोअर केस आणि टू अप्पर केस. ओके, नेक्स्ट. नेक्स्ट काय आहे? राईट ए प्रोग्राम टू कन्वर्ट इंटिजर ऑब्जेक्ट व्हॅल्यू इंटू प्रिमिटिव्ह डेटा टाईप बाईट, शॉर्ट अँड डबल व्हॅल्यू. तर ऑलरेडी आपण हे केलेलं आहे बाय युझिंग दिस व्हॅल्यूज, राईट? फ्लोट व्हॅल्यू, शॉर्ट व्हॅल्यू, बाईट व्हॅल्यू. त्यांनी काय काय सांगितलंय? बाईट, शॉर्ट, डबल. ओके, बाईट इज डन, शॉर्ट इज डन, वी विल इम्प्लिमेंट फॉर डबल. ओके, या मेथडने तुम्ही त्या इंटिजरला काय कन्वर्ट करू शकता? त्याच्या अप्रोप्राईट प्रिमिटिव्ह डेटा टाइप मध्ये चेंज करू शकता. डबल व्हॅल्यू. ओके, इट विल रिटर्न डबल व्हॅल्यू. डॉट जावा, जावा ए. आपण इथे काय केलं? कमांड लाईन आर्ग्युमेंट पास केलेलं नाहीये, कारण याला एक कमांड लाईन आर्ग्युमेंट लागणार आहे. तो झालेला आहे डबल मध्ये कन्वर्ट 20.0. ओके, सो दिस इज द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. Okay, next. Okay, so now practical number 15 and 16 is completed. We will see practical number 17 in next session on tomorrow.